या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला। आज तर तुकडे बी नाही सांगा बाय फोडायला, शेंगदाण्या दिवस काढायला लागतात। मॅडमने तर बोलावलं होतं, काय करते मॅडम तर काय माहिती। ये म्हणली मला, पण कावाशी जाऊ आता, ऊन तर कसलं तावतंय। सांगे काय रे आज कस काय वाट चुकला? वाट चुकलो नाही संगे, तुला धमकवाय आलोय, धमकी द्यायला आलोय तुला। येऊ सांगताना खाती काय चारला का काय नासकापणा करतोय तुझा आहे तोय तवा? नाही तर असत्यात का पहिल्यांदाच मला तो वाटतं डबा बिबा काय हुडका हुडकी करतोय रे, शांत बस की जरा। पहिल्यांदाच शेंगदाणं ह्या घरात बघायला मिळलं। हो पहिल्यांदा बिगर शेंगदाण्याचं घरी। मग काय तर बरं संगे ऐक, तुला मी थोडक्यात धमकीच समज, पण कशाबद्दल धमकी द्यायला आलाय? त्या दिवशी काय म्हणली, मी तुझा हात धरलेला का? मग कोणी धरला होता? अगे आपण दोघच आहे, दोघात तरी लबाड बोलू नका लागा। माणसात वाचा वाचा केलं मग हो मला तुला माहिती, मग बिनसल्या आपण काय सुट्टी देत नसतो कोणाला। ती सांगा आलोय, परत जर हात धरला काय म्हणली का नाही, अगं तुझा हात धरण्यापेक्षा तुझा हात बावट्यापासून सोडावला असता मी, डोक्यात जर आला असतं तर। मग काय तर म्हणलं जाऊन द्या मुर्द्या, एकतर हिला कोण नाही, नवऱ्याने टाकलेली, सासू सासऱ्यांनी सोडलेली, तिथनं जर भावट्यापासून हात सोडावला तर हिला कोण्या बघायचं, बरोबर का ना? म्हणून मी ग बसलो। तू जरा शांत बस। हे बघ पहिली गोष्ट, तू माझ्या नादी कशाला लागत असतो रे? तू जर माझ्या नादी लागला नाही तर मी कशाला तुझ्या वाटत जाईल? थोबाड घेऊन आलत लाखा, पिशवी घेऊन कुपान आण, काय संबंध आहे का कुपान आणायला लावायचा? तुला पाय नाहीत काय? अरे पण एवढं ऊन झालं होतं, म्हणत होती चांगलं जा सायकली आण जा, तर तुला काय धाड भरत होती का? मग मी माझं कुपान तुला आणायला लावतो का? माझं मीच आणतो ना। अरे तू कधी कुपान आणलंय का? असता अगं मीच आणतो, नाही तर माझी म्हातारी आणती। असं नाही आम्ही दुसऱ्याकडून काम करून घेत। हे बघ तुला एक गोष्ट सांगते, एका हाताने कधीच टाळी वाजत नाही। कशी वाजत नाही सांगे एका वस्ती का? तुला मला मारतोय, तुला दाखवते। अरे तू मला मारतोय, दाखवते आता सगळीच हेच का? अरे नाही काय गोळाची बाजू बाबा, थांबू नको तुझं बाबा सारखा। ए यार उचल केला का दगडी तू, कशाला दम खाता येला का माणूस? तुझा सारखा कुठं नसतो गावभर, सगळी नाही ना राहिलेली कुठली ती धावा, तुला सांगतो असाची जाणाटा द्यायला ठेवून का नाही? तुला सारखं सांगितलं तुझं भांडण नको, थांबू आमच्या डोक्याला। अयो संगे आली, अयो समर्थ चमकलं रे। काय झालं? सगळे मला लिच्चे व्हायचं 2 मिनिटं लिच्चे म्हणजे? मी काय स्टॉप खेळते का? हरे स्टॉप म्हणून? अगं हार्याचा झाला सगळा स्टॉप, पण काय कंबरटच बसलं सगळे। अगं चमकल्यावर तरी ग बसत जा की, खरं चमकलंय का? शिरोशिर चढली। घे बर शपथ, म्हातारी शपथ। अगं शपथ घ्यायला ते राहिलंय का अवसान? मग कशाला मला थमके एक 2 लाख टाकल्या का नाही? तुझ्या इकडे शिल्क आहे का नाही, ती जाईल आपली। काटात झाला सगळे माझा सगळे। अगं चमकलंय कशाला मारती? मग कशाला माझ्या वाटत जायचं? अरे आता कसं वाटतंय? लय मजा वाटत होती मला खानफाडात हाणताना। सगळे करत कधी बरू नाही ग, मला दवाखान्यात पतवर घेऊन तर दवाखान्यात लय शानपणा करायला लागला काय तू? आधार द्यायच्या टायमिंगला असं करत जाऊ नको का? अरे नीट चाल जरा बाई, असं वाटतंय पोटूशी बाई चालली या। अगं चेष्टा चेष्टा संगे। नाही चेष्टा म्हणजे मला कानफाडात मारताना लय मजा वाटत होती। कंबरट चमकलंय का कधी? लय वेळा चमकलाय, पण असं नाही चमकलं बाबा तुझ्या वाणी। संगे ढिलाच पडलो, एखादं इंजेक्शन घेऊ। एक कमरात लात घालू का? अगे संगे तुम्ही सरळ पाहिजे होतं ग, तुला दुमतीच केली असती, पण आता फक्त माझं तोंड चालतंय, अंग आणि साथ सोडली म्हणून नाही लाज झाला। अरे जरा नीट चाल, येड्यावानी काय चालतंय? माणसं नाव ठेवतील गल्लीतली। विजय वेगळा दिसतो का? नाही तिले काळ दिसतो लगा। अरे ती नाही फॅन्ड्रीतला जेब्या दिसती गेला का? दिसती त्यासारखाच, पण तू आज गोरा आहे त्यापेक्षा लगा, आहे ना? नाही त्याच्याकडे दिसणार की, त्याला काय करते तवा? तो जेब्या दुसरा माहिती का? दुसरा जेब्या कुठला? तो आधीकर म्हणला होता तो, माहिती कुठला? तो हऱ्याच्या पायाखाली असतो सारखा तो। त्या जगात नाही दिसत मी, नाही तिले काळे मी आहे का चांगला? आहे ना? संगीनी माझं कंबरट चमकलेलं असताना सुद्धा मला मारलं, वाय सुद्धा भिली नाही, सुटी नाही संगीला बी। अरे म्हणलं का पोरांनो का? अरे कर बसलाय कुठं जाऊ राय आज संगीला?
संगी राहतच नाही. बरं मी काय म्हणतो जाऊन दे संगीचं. अरे तू काहीच म्हणू नको. ती जबेगत दिसतो का रे मी जबेगत? ह्याला जब्याला का किती बेकार दिसतं का मुंगसावानी त्याचं तोंड. तुला सांगतो हे मुंडक्याच्या खाली तर ती डुकारच आहे आणि मुंडके मुंगसावाने दिसतं. म्हणजे काय सांगतोय मला त्यो ना फॅन्ड्रीतला जब्या फॅन्ड्रीतला. हे गॅपला का ते फॅन्ड्रीतला जब्या तुझी चेहरपुटी व्हायला का तशीच. असं कर जा गावातली डुकर जा पळ. काय चाटाळे माझ्या मनात नव्हतं म्हणाय पाहिजे. म्हणायचं अरे नटावानी कुठं माणसं दिसत्यात वर गोभाड तोंडाच्या. हा लागला सांगाय कपटीचा मनाचा बाबा आहे बाबा ह्यो. अरे कपटे नाही माझा असतं रोग बाई ठोक लागा वाईट तरी लागा नीटणार. ही पोरग काय म्हणतंय का हो ही उद्या म्हणून मी सनी देवलवाने दिसतो. अरे तसं नाही होत तसं नाही करा. काल लागा तू दगडी उचलत होता आणि आज लागला वर नटाचे ती करायला. आपल्या माणसाला अजिबात विचारायचं नाही इथंच पालता पाडून तुडवीन मग तुला लय. हा मला तू ती जाऊ दे रे मला संगीकडे आधी जाऊ दे. तिला आज तुम्ही का नाही तुम्ही बघता संगीची माझ्या भांडण जावा जावा आम्हाला नका काय सांगू. साक्षीच्या घरी गेली वय संगी. तिला बी आज हऱ्याचा हिसका धावतो. कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे. हऱ्या कडी का लावली तू. तुला कळण की आता कळी का लावली ती. हऱ्या हा काय करतोय तू. हा हऱ्या हऱ्या हरे सोड हरे सोड काय सोडणार हरे सोड काय सोडणार हरे सोड. बेला काय काय आली वय तुझ्यापाशी. काय सोडणार वास ऐकायचं नाही. माझ्याच घरात झोपला आणि माझ्याच ओरा पडतोय वय. अरे भानबिन गेले का काय तुझं. सर मागे सगळी कुठे गेली. सापान बिपान पडले का काय तुला पडतोय दुसऱ्याच्या रे. बरं का सापना सगळं होईल का मी तुझ्या भावला की अजून बघ की कुठे नक्की. नाही झोपाय आलो तू की आठवली केला का मला आता की झोपाय. जाऊ दे आता काय सांगण्यात आमच्या घरात द्यायला नको वाटते आता. आयला पावसानं तर या कांद्याचं पाक वाटोळ केलं या. आयला बायको म्हणतो ती कांदा लावायला त्याला 30-35 हजार रुपये खर्च आला. म्हणलं होतं 2 लाख रुपये दिवाळी आली या 15 दिवसावर. म्हणलं तू म्हणलं असतं की आता पैसे झाला असतं कांद्याचं दिवाळीला. पण दिवाळी पण गेली कांदा गेला सगळा वाहून. आता काय करतो मी हऱ्याकडे जातो काहीतरी धंदे पाण्याचं जाऊन बघतो. आता जातो हऱ्याकडे. कातड्या थोडं पौर आपण वाईस काढतो याच. हा तू बी काढ की कपडे. काय येत नाही पावाय पवत जा की. कधी शिकायचा 40चा गोडमा झाला की. आला का बंडा कस काय इकडं. काय करतो इथं. काय थोडं पावा म्हणलं थोडं काय. अरे काय येडा का काय गाव पाणी पेतेन पावाय आलाय मी इथं. आईला ती बी आहे बर का. दुसरा शिरीव जाणार होतो मी बी. घेऊन आला काय इथं. ही कातड्याला शिकवायचा आहे. बरं जाऊ दे बस बसून घे. काय म्हणतोय काय काय नाही आलतो इथं दिसला म्हणून आलतो. आणि कांदा लय नासाडी झाली वाटतं. लय नासाडी झाली पावसानं धिंगाणा झाला. काय शेती परवडना झाली. शेती मेला का बांडा तुला नेहमी म्हणतोय काहीतरी धंदा सुचव. करू ना 2-4 जण एकत्र येऊन चांगला धंदा सगळ्याच पैसे. माझ्या एक ध्यानात आलं या काय आपण हॉटेल चालू करूया का. आयला हॉटेल खरंच की तिकडं कसलं हॉटेल काय त्या गावाचं नाव सोलापूर रोडला अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालं या. आपण काय करू माहिती का हॉटेल टाकून आपण महाराष्ट्रात टॉपला येऊ. आयला खरंय बरं का. तुला काय म्हणते ह्याला पार्टनर म्हणून घ्यायचा नाही बरं का. नाही हो का तारा कुठल्याच कामाचा नाही नुसता हा म्हणेन. मला कोणत्याच कामावर बोलू नको. तुला दिना पाय बांधून फेकून ग बस आम्ही दोघं बोलतोय या बरं का पांडा. मी काय म्हणतोय तू म्हणतोय ते बरोबर आहे. हॉटेल टाकलं का नाही आजकाल हॉटेल लाईनला किती
पैसाच आहे हॉटेल पैसा लाईनला आहे. फक्त काय माहितीये का हा. हॉटेल जागा घेऊन जर बांधायचं म्हणलं ना ते आपल्याकडे आहेत का पैसे आपण माझी काय ताकदच चालणार नाही हा. आपल्याकडे नाही रुपया बी. हा. त्या काय करू हा. आपण भाड्यानं घेऊ की मग हॉटेल हा चालवाय मिळतात बरं का हा. पण मला काय म्हणायचंय हा. आपल्या दोघात नको अजून एखादा चांगला पार्टनर बघ की आहे आपल्याकडे एक पार्टनर कोण पहिलवान आयला खरंच माणूस हाय बरं का गाजग्यागत आयला पण एक होईन बरं का आयला ती खायला लागलं भाकऱ्या तर 40 भाकऱ्या खाता येईल का ती कसं खाऊ द्या परवडन? की, पण पार्टनर घ्यायचा आहे आपल्याला तीनटा ती दुसरा ती नवीन कण ती व्हायरल झालेला बकासूर. बकासूर नाही एक म्हातारा झालंय की व्हायरल काहीतरी ती खातय सुका पाटील सुका पाटील मग ह्यो सुका पाटील आणि ह्यो आपला वापसलेला पाटील ह्यो 150 भाकरी खाईन ह्यो एका टायमाला 150ला क्रॉस करतोय ते परवडतोय अहो ते 2 बोकडं खायला लागतात खायला लाव पण काय माहितीये का एकाचं बी हॉटेल चालवायचं म्हणजे एका माणसाचं नाही बी काम एकाच नाही. काम नाही आपण काय करू जाऊ पैलवानाकडे जाऊ पहिलवानाकडं. आणि काताड्या तुला काय पार्टनर घेता येणार नाही तुला एखादी टपरी बिपरीचं करून नियोजन नाही तर ह्याला काताड्याला वेटर बिटर म्हणून ठेवता अहो, येईल. ह्याला ठेवू की तिथं वेटर म्हणून हा. आपण याला पण 4 रुपये मिळून मिळतील जाते आणि, हो. आयला बांडा बोल की हऱ्या. खरंच तुझं डोकं चालतंय बरं का हा ना. अरे तुला सांग तू कवर आपण लोकांच्या रानात काम करायचे घेऊ ना हॉटेल ओय, चालवाय अरे हा. हो, पैलवान किती हागलाय अरे पहिलवानाची गुरं हागले ती येडाय काय काय बी वाचा वाचा करतो का तुला लका बांडा तू 200 भाकरी एका टायमाला खातो अरे त्यो. पण हे गुरांचं खत ही काताड काय म्हणतंय लका आपल्याला पार्टनर म्हणून घ्यायचंय काय बी वाचा वाचा करू नको नाही तर थुत्तार फिरवांचा बरं घरी जा तिकडं चल जाऊ येडेवानी करतय व्हायला बांडा हा, बोल की हऱ्या. काय गोठा आहे ह्या पैलवानाचा आहे गाई आहे का 10-15 इथं? मार हाक मार पहिलवान पैलवान हॅलो हा बोल की अर्धी की 10 दी 20 दी 50 दी किती बिती गाया गाया कमी पडल्या तिथं मला गोटा बांधला 2 एकरात मी हा हो चालतंय दी पार्टिशन लावून हो हो ए कोण आहे रे कोण आहे या की आबा इकडं. पहिलवान आहेत का? मला काय कोण पैलवान नाही लागा. या आबा, आता हा, बोलतोय. कोण अरे काही हा, बा, इकडे राम, राम. इकडे ये हाताखाली ये नाही. 2000 रुपये नेल्यात लगा तो हा अजून दिलं नाही उद्या उद्या तुमचं काय झालंय माहितीये का आबा लय जणांचं देणं झालंय मला बी तुमचं आता चिठी नाव बऱ्यापैकी सगळी घ्यायला आल्यात आता तुमचंच येणार आहे उद्या घर आणि माझं कवा येतं ती मला कळलं की पण तू गेल्या बारी मी तच केलं तुला घेतला ना डाव्या हाताखाली तसं आता उजव्या हाताखाली होतो ये की समोर ये नाही की. काय ये, ये, ये. लय म्हणावं. अय्यो. हा? आबा हा? आबा अहो, काय झालं माहितीये का मटका लावला त्यात पैसे गेलो पण तुमचा रुपया ना रुपया मी ठेवला मटक्यावरच घालव सगळं मटक्यावरच घालव जिंदगी अशीच चालली तुझी पहिलवान होता हा, ना पहिलवान ठेवला कामाला तुझीच भारी होती कामाची तू गेला पैसे घेऊन मग त्याला कामाला ठेवलाय तू तिकडे गोट्यात हाया मी काय करणार आहे की अहो, हा, हे तू कामा भांडण- करतोय तुम्हाला काय सांगायचं आबा देते पैसे. थांबा जरा. तुला बी ठेवायचा आहे अहो, राहतो तू की हा, आम्ही. आणि पैसे घेऊन गेला यो आणि पसार झालाय नाही, तो देणार गावलाय तो त्याला ठेवलाय इथं कामाला होय बाबा मला काय म्हणायचंय की पहिलवानाकडे एक 10 मिनिटं काम आहे बोलू का बोल बोल की तो तिथं गोट्यात आहे जा की हा. जा हा छान तुम्ही बी काढा हा, काढा काढा अरे अरे तुझी लाताळी किती लागा नाहीतर हॉटेलवर माणसं येतील पैशाला. नाही लागा बांडा लाताळी कुठले तेवढं 2000 रुपये त्यांचं दिलं का नाही त्या आबाचं माझं कर्जच मिटलं तू काय काळजी करू नको तू पहिलवान कुठे पहिलवान बघू. आईला हाय की तिथं काय करतोय रे इथं? ओय लका बक्यो लका हो पहिलवान लका कळशीने दूध पितोय अरे ती लय ती दूध पियासाठी तर इथं आहे तो. थांब हाक मारतो मार पहिलवान ओय पहिलवान अरे कर बोलके इकडे ये पहिलवान. आलो रे थांब थांबवायला अर्धी काही राहिली प्यायचं थांब आलो अरे ये लवकर काम आहे महत्वाचं. काय रे आपल्याला बाहेर जायचं ये लवकर. आबा पण नाही गेलाय बारामतीला. ये इकडे आता. बरं तर ती आम्हाला बीबी वैतागली तिच्या आईला रोज मला शेण काढायला लावते सकाळी दुपार संध्याकाळी ये इकडे. थांब थांब आलो हा या लवकर इकडून या पहिलवान या इकडून. पाहिलं बांडा हा बोल की अरे. पहिलवानाला चांगला ते करायचा बरं पण शिर्डी केवढ्यात जाईन रे अरे गपकी लागा त्या आबा तिकडे उलटी गिनती झाली का तुझी चालू? बापाची बाई मी बी सारं हा बोला की पहिलवान. पहिलवान, तू लय महत्वाचं काम आहे महत्वाचं आहे आपल्याला जायचं आहे. मला परत बघू चल लागा. अरे आज 2000 साठी त्या आबाने मला पिसू पिसू घेतलंय ती जाऊ दे 2000 2 लाख 2 लाख देतो. 2 लाखाचं काम. 2 लाख 4 लाख नुसतं काम व्हायच्यातच घेऊ अहो आबा काय
अहो काय नाही थोडं काम होतं पहिलवानापाशी. कशाला पण तू गेल्या बारीने बोलवून नेला माणसं नेमकी गेल्या आठवड्यात हा मला दारा काढावं अहो लागतं घुलवून नाही पहिलवान बोला की. आबा 5 मिनिट थांबा जरा, आलो लगेच जाऊ. 5 मिनिटं मला दारा काढावं लागतं तू गेला की 5 मिनिटात लगेच आलो. हा? आलो 5 मिनिटात थोडं काम आहे. 5 मिनिटात नाही आलं तर बघा नाही तर मग 5च मिनिटात आलो आबा. नाही आलो 5 मिनिटात आलो. आयला पहिलवान बोल काय रे. आबाने लका बार माझं मानकुटच पिरगुळून टाकल्यागत केलेलो जहाटा जोरात लावतोय लका आबा. नाही अरे तुला एक फटका आणलाय हा. मला तर 4-5 फटका आणलाय. तू रगील माणूस आहे तुला काय होतं गेंड्याच्या कातणीचा तुला का तुला काय होणार रे उघड टिकलाय वही वय भांडा. अरे तुम्हाला वाटतंय पण तुमचे पैसे मोडले मारलं का मला त्या- लय कशाला रे कुटाणा करत असतो हरे काय पण. बाबा 2000साठी दिसून तिथं हाणतोय मला. देऊन टाकणार बाबा. देऊन टाक त्यांचं पैसे. घ्यायला आलोय बरं आपण येऊ मुद्द्यावर आता बरं का. हा बोल की. मगाशी भांडा काय म्हणत होता हा. हो माझ्या बी गावात सगळ्या वडाण्यात चालत्यात. बरोबर आहे. तू बी गोट्यावर कामाला हा, मग आहे काय? मस्त तू ते दूध पिऊन पिऊन कव्हर करतोय हा मग काय? पण तरी बी कव्हर लोकांची कामं करायची. बरोबर. आणि ह्याने कांदा केला 2 एकर सगळं वाटुळ झालं मेंढर सोडली शेवट. म्हणजे हाय का ते काय नाही काय नाही. तुला सांगतो तिघात आहे ना असं मस्त पैकी हॉटेल चालू करू आपण. हॉटेल करू चालू पहिलं करू नाही म्हणजे का? असा बांडा म्हणतोय. हा. आणि बांडा तू बघितलंय ना कुठं आहे हाय बघितलंय मी. कुठं ते पाटस रोडला म्हणत होता. पाटस रोडला नाही का कुरकुमला पटा जातो. अं, कुरकुमला म्हणजे दौंडला रस्ता जातो का? गुंजखेड्या- हा गुंजखेड्याच्या गुंजखेड्याला. शेजारी. तिथं पुढंच आहे रोड हायवे टच आहे पालखी मार्गाला. हो तू बघितलं का मांडा हा मी जाऊन काय बघून बांडा आलो. सांगत होता मला तुला सांगतो 10-12 हजार रुपयात महिन्याला मालक तयार होईल. हा. आणि महिन्याला 10-12 हजार रुपये जर झालं तर भाडं जाईल. हॉटेल लाईन मध्ये किती पैसे लय येतो. पैसे आहेत. काय ते सोलापूर रोडचं कसलं सुधारलं हॉटेल बागेश्री. अख्ख्या महाराष्ट्रात जातंय कसं म्हणतंय यावंच लागतंय कसं ते तुला जम- नाथ करतो अरे रे, यावाच लागतो लय भारी करतो ती. आपण महाराष्ट्रात टॉपला आपण सोशल मीडियाला याच हा. नाही ना यायचंच आणि 4 रुपये मिळलंच पाहिजे मिळलं आपल्याला. पाहिजे. बरोबर आहे का मला काय म्हणायचंय हा. तो आपला राजाभाऊ चांगला आचारी की बिर्याणीवाला स्पेशल बिर्याणी. त्याला ठेवता येईल काय फरक पडतो? ऐक रे आता काय करू हा. आपण ती राजा भाऊला बिर्याणी आज कातड बी घेऊ किती जब्या. कातड पण घेऊ तिथं कातड आहे का नाही कुठल्याच कामाचा नाही काय माहितीये का त्याचा हात आहे तेवढी एवढी असं भांडी घासाय काय होतंय रे त्याला. भांडी घासाय काय होतंय हा, भांडी घेऊन त्याला 4 घासायचं पैसे. म्हण. पण ते काय होईल माहितीये का एखाद्या कस्टमरने जर झापड बिपड लावले तर तिथंच फाडफाड हा, फाडफाड ते ऐक, होईल आता. त्याला टपरे बिपरे देऊ टाकून आपण. बर टपरी टाकू टपरी बाहेर देऊ. हॉटेलच्या हा, बाहेर काय- त्याला काय- टपरी काय- टाकू. काय- पण आपलं धंदा हो किती लाखांनी जरी मिळलं हा. तरी तिघात पैसे. हो बरोबर बरोबर हा. की. 1.5 लाख मिळलं 50-50 हा. घ्यायचं त्यावर लोकांचं काम बरोबर करायचं. करायचं चला चला. जाऊ मग चला, त्यांच्याकडे चला, आपलं. होय, चालतंय, चला. पहिलवान आयला चालत कवर जायचं सांगितले ना नाही तर आपल्या इष्टीने जाऊ काय फानगड. अयो जब्या हराम करायचं बांधाव बसण्याची पद्धत आहे होय. चल कुठं बी बसून आहे जब्या कुठं बी बसून आहे का तुला कवर सांगायचं किती सांगायचं ते आबा माहिती ना कसलं अरे पण मला लय जोरात लागलं. जोरात लागले तुला 3 कडेला काय आतमध्ये जाता येत नव्हतं वैर कुठे बी का रस्त्यावर आडा करतात आणि आता स्वतः सरळ करून जा आणि त्या संगीला नाऱ्याला अजिबात सांग नको आणि तिघ हॉटेल चालू करायला घेतलंय बर त्यासाठी चाललोय जा बघू आणि बसवायचं नाही कुठे बी हा? जावा, येतो जा. की. येतो नाही म्हणायचं जायचं लगेच जा पळ तिकडं तो बाड घेऊन हा अरे नाही तर ह्यो का आताडा आल्यावर कुठलं काम सरळ झालंय का तुला नाही माहिती लय हा पोशा पायाच्या अवलाद ही अरे होईन की आता काम. भांडी होय. ए, चल चल बरं असू दे भांडी मांडले चल आज हे जे कवा येते येते लय होते 1 तासभर काय काम असेल त्यांचं एका टायमाला. आयला आहेत का मालक घरी पण होय पाहिलं बघूय किती आवाज मालकाचं कुत्र बघ की. कुत्र्याचं मालक बुलडॉग दिसतोय. कोण आहे मालक काय वाटतं. चला, चला, चला. चला हाय 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 या नमस्कार लगा साड्या हो बाहेर हो बाहेर लका पांडा मीच तुम्हाला दोघाला म्हणत होतो ह्यो काताडा घेऊ नका म्हणून राहिले का आता आबरू बघतो र थांब बर या नमस्कार बर का काय होत असत डायरेक्ट तुम्ही बोलावं स्पष्ट बोला
स्पष्ट बोला हो स्पष्टच बोला भाडं किती डिपॉझिट किती तुमच्याकडे वस्तू काय आहे त्या भांडी कोंडी सगळंच बोला हो भांडी तुमच्या तुम्ही बी समजून घ्या आम्ही घ्यायचं म्हणजे तुम्हाला हे झालं पाहिजे आम्हाला हे झालं पाहिजे असं हे करून घ्या. आता बघितलं आम्ही ते कोब्याचं काम चाललंय का काही उकारलेलं दिसतंय सगळं किरकोळ कारकोळ काम आहे किरकोळ चालतच बरोबर आहे मला काय म्हणायचं माहिती आहे पहिलवान हो का आम्ही घेणार आहे तिघात चालू आहे बरं का हा आणि आम्ही एका जीवाचं आहे तिघ असलं हॉटेल चालवणार आहे ते सगळं फक्त आपलं भाड्याचंच नीटनेटकं भांडा ठरवून दिलं म्हणजे आपलं डोक्याला टेन्शन नसतं काय नाही 10-5 रुपये कमी जास्त तुम्ही जागा आम्ही बी जगू काय बरं सांगा महिन्यावर सांगा ठरवून असलेलं बरं व्यवहाराने तुमचं तुम्हाला मिळून जाणार बरोबर आहे का नाही देता येईन की आहेत बरं का मला थोडी कडकीच आहे बरं का पण करू काहीतरी ऍडजस्ट होय करू नाही काय भाडं द्यायचं सांगा तुम्ही करू आपण तसं काय तुम्हाला परवडलं काय तुम्हाला मग तात्पुरतं व्हायचं बरं आता काका एक काम करा आता तुमचं तुम्ही आता काय बोला नाही तर अरे मी बोलून टाकतो डायरेक्ट आम्ही तुम्हाला 12,000 रुपये महिना देतो आणि डिपॉझिट काय 10-12,000 रुपये 15,000 रुपये तुम्हाला देतो ऐका आणि ती गरीब नंतर 1-2 महिने आम्हाला वाटलं काय 2-4 हजार 5,000 वाढवता येते तसं आम्ही बी काय बारकावा बघणारी माणसं नाही तुमचं पोट भरलं पाहिजे आमचं भरलं पाहिजे सुरुवात तुमची बी कसं केलं बरोबर अरे मला काय म्हणायचं अशी माणसं जगात कमी अशी विचार करणारे आपण त्या ह्याला गेलो तू हॉटेलला अरे काय ती कुत्र्याकडे गर्दी रे आयला माणसं 4 तास मीटिंगला थांबते तेव्हा त्याला जेवण भेटतंय नाही अवघड आहे भोळी बापडी माणसं आहेत आपण आहे ना जास्त वेळ वेटिंगला कस्टमर ठेवायचाच नाही माझं काय म्हणणं माहिती का आता तुम्ही आणि हा पण मला विचारायचं होतं तो मैत्री कट्टा नाव तो पण टाकले तुम्ही ते कसं आम्ही बाहेरून घेतलं होतं पण कसं आहे की आपण जरी 10-5 रुपये घ्यायचं म्हणलं तर त्याचं बी गरीबाचं पैसे एखाद्याचं घ्यायचं म्हणलं तर त्याचं 10-5 रुपये म्हणजे पोट भरलं पाहिजे आपल्यालाच परवडलं पाहिजे त्या समोरच्या माणसाला परवडलं पाहिजे मैत्री कट्टा नाव लय भारी हरे मग हाईच ठेवायचं काय फरक पडतोय होय भांडा नाही चालतंय की आपण जाहिरात वगैरे करून 1 नंबर टॉप नाही त्या नावालाच काहीतरी पाहुण्यांचं लाख रुपये गेल्यात कशाला नाव बदलायचं नाव टाकायचं 1 लाखात ती होत नाही हो 2 लाख रुपये आणि काय नाव 2 लाख रुपये गेलेत मला परश्या होय नाही असू द्या आणि बरं पाहुणं 2-4 दिवसात आपला आम्ही करतो चालू हा का नाही दसऱ्यालाच का नाही हा येऊ का मग मावशी हा भांडाजी आलो लोका हॉटेल आलो वर खाली बघ की हरे मैत्री कट्टा पहिलवान हो चला लका लय मोठं हॉटेल लय मोठं हॉटेल लका हॉटेल मैत्री कट्टा काय करू मस्तपैकी सगळी फिरून बघू आपण कुठं काय चला भांडाजी काही कष्ट टाकली म्हणल्या फरशी मालक नव्हतं का म्हणलं फरशी टाकाय चाललं होतं ना हॉटेल मैत्री कट्टा मोठं हॉटेल आहे आज वाईच मालक झाल्यागत वाटतंय गाड्या हॉटेलचं लय तारांबळीत दिवस गेलं पण बरं का गाळ बसून जमणार नाही मग काय बरोबर आपण हाय नाही तेवढं भांडवल सगळे हॉटेल मध्ये लावलंय मग आपलं स्वप्न काय आहे की लय मोठं व्हायचं महाराष्ट्रात आपलं 1 नंबरला हॉटेल चाललं पाहिजे नाही बरोबर का खरंय त्याच्यामुळे का काहीतरी करावं लागेल काहीतरी हालचाल करायला लागणार आहे आपल्याला काम वाटून घेऊ आपण घेऊ की वाटून बरोबर की काय म्हणतोय अरे पहिलवानानं मी किचन बघतो तू बाहेरचं सगळं बघ मला तीच म्हणायचं होतं मी सगळं बाहेरचं हँडल करतो तुम्ही दोघं किचन मध्ये चालतं बघतो स्वतः हॉटेल मध्ये लाईन मध्ये जर सक्सेस व्हायचं म्हणलं ना स्वतः राबायचं स्वतःच आचार्य व्हायचं बरोबर आहे ह्याला हे करायला लावतो मी वाटलं तर भांडी बी घासतो तू बाहेरचं बघ तू रील कर म्हणजे व्हायरल होईल रील वर तुझा आवाज व्हायचा चांगला आहे बरं चालतं रील काय म्हणायचं होय बरं मी बाहेरचं सांभाळतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं तुम्ही एवढी फरशी बसवली की दानकात म्हणजे उद्या आपला नारळ फुटतोय विषयच नाही जाऊ का मग मी चालतंय बघतो आम्ही आतलं चला आईला पांढरा बोल की पहिलवान अरे आता मच्छी करायची करू की घे ते राजाचा कांदा चिरून झाला का बघ राजा झाला का कांदा चिरून तुझा
राजाला का डोलतोय राजा आपला एक नंबर भारी माणूस आहे बरं का. हो, त्याला भारी. सांगायला लागत नाही पहिली गोष्ट. हो ते बारीक बिरीक चिरून देतोय सगळं करतोय एक पर एक नाही पाजायची फक्त त्याला ते खुश होतोय. राजा राजा ये इकडं इकडे ये. तुला 90 दे तू. कांदा चिर ऐक की कांदा चिर लगेच उतराबावर होऊ नको. कांदा चिर आणि तेवढा 500 जाय घाल. कस्टमर बाहेर वाट बघतोय त्यांना जेवण दिलं पाहिजे. हा येऊ का आम्ही. आणि ऐक की हारेला बाहेर बसवलाय तो बाहेर हँडल करतोय. तू आता इथं लक्ष दे. आम्ही जास्त कमी बघून येतो आतमध्ये. कस्टमर जरा सांग तू जरा वेळ लागेल 10-5 मिनिटं. चल काय चाललंय बघू हारेचं. आपा कुठं होता काय गाव बिवाला गेलता काय गावात पर्यंत आलाय तू. तू गावाला गावाला गेलतो आहेच हा म्हणलं बघाव काय आहे पावसा पाण्याचं कसं लय वाकला काय वानगडे. काय सांगायचंय त्या हाऱ्याची संगीचं काय भांडणला काय येड्या तुला काय सांगायचं. एकदा सोडावली दोनदा सोडावली सारखीच भांडणाला दम नाही. अरे एक बार तर असं सोडवाय गेलो बाकी दिसणं खुर्ची ओढली पायात खोबाच गेलाय काय डॉक्टर गेलता का. मला डॉक्टरचा प्रयत्न केला सगळं केलं पण खोबा काय दुखायचा राही ना गाड्या. होय आता काय तुला सांग ती हारेनी तिघा जणांनी वाटतं हॉटेल चालू केलंय. काय बोलतोय. हो मला का मी इकडे गावाकडे गेल्यावर त्यांनी केलं काय. अहो त्या हारेनी काय केलं तुम्हाला माहितीये का. पहिलवान माझ्याकडे कामाला होता. बर हा हारेनी 2000 रुपये नेलं. तो कामाला नाहीच नाही. बर लाभाडी सगळी. आणि हारेनी काय केलं त्याला बी घेऊन गेला या. अरे तुला काय सांगायचंय का त्या हाऱ्यानी नको केलंय का. आणि तू तर आता तर म्हणतो हॉटेल टाकलंय. हो मला कळलं अजून मी जायची बघायची त्यांचं काय चाललंय काय नाही. मला सुद्धा माहित नाही का. आता तू म्हणतो हीच बाबा मला तर काय माहित नाही गाड्या. नाही त्यांनी माझं पैसे नेले तर बघू त्यांचं काय असेल ते बघू एखाद्या. हर्या म्हणजे आपला जीवलग मित्र भावाला विसरलं ना. हॉटेलच्या उद्घाटनाला बोलावलं भारी झालं नाद बरी जेवण काय. राजा आहे काय रे. राजा म्हणजे दुनियाचा राजा. अरे राजा सुधर सुधर वाईटला का सुधर राजाला का वाईट. हे काय सुधारलेलोच आहे की बघा. अरे हे पाहुण्याचं गाव आहे राजा सुधरायचं बघला का. ही त्यांच्यात लाईनीतला गडी आहे. अरे काय ते लाईन हर्या पहिलवान त्यांच्यात लाईनीतला. 2 मिनिट. हर्या म्हणजे आपला जीवलग मित्र हॉटेल टाकलंय जेवण दिलं म्हणाल ते जेवण काय बे असली तर टेस्ट ती कुठनं आचार्य आणलाय का नाही. बाबा बोट चाटोस तर जीवलय. अरे तू बामणाच्या स्वयंपाकात अंग टाकायची काय कारण त्या हऱ्याने हॉटेल टाकून आपल्याला दारू पाजली का नाही म्हणाल ते ब्रँड कॉकटेल झाल्यामुळे थोडी जेस झाली. आणि राजा दारू दारू कुठलं लायसन त्याला. हो का आपल्याला ते लायसन बिसन माहित नाही आपल्याला एकच माहित त्याच्या मालकाकडे पहिल्याकडे बी लायसन नव्हतं त्याच्याकडे कुठं आलं माहित नाही. आपलं फक्त एकच काम खायचं प्यायचं खायचं प्यायचं. अरे तो नुसतं खायचं प्यायचं 3 बऱ्याच म्हणू नको तुला मी अजून नीटच सांगतोय. तुला मी अजून नीटच सांगतोय बर का राजा. तो एक तर इथंच घालावलीच पाहुण्या रावळ्यात खाली बघायचं केलं त्यांनी. हे राजा जिथं पाऊल टाकल तिथं तो राजाच असतो. राजा का प्रधान याला काय म्हणतात ऐकलं का तो. चल जातो ढकलायचं काम नाही राजा म्हणतात. कुशल का त्या हॉटेलच्या नावाखाली का दारू विकतोय का. सांगावं लागल बरं का त्याला. सांगावं लागल नाही डिपार्टमेंट आपल्याला सुद्धा लय ताप दी. बघू की का माहित. बंदच करू त्यांचं. चल घ्या बियर घ्या विस्की घ्या देशी घ्या वाईन सगळी गोव्यातली दारू इथं उपलब्ध आहे. हॉटेल मैत्री कट्टा कर राजा. सगळा कांदा चिरून झालाय पक्का पक्का चिरला. आयला खरंच आपल्याला त्याच्या आयला क्वार्टरवरच गडी मिळाला. तुला कुठला ब्रँड पाहिजे त्यातला. खुश झालाय माझ्यावर वसतात का होय. अरे होणारच केला. त्यांनीच मला सांगितलं की बाबा हऱ्या तू बाहेरचं सांभाळ आम्ही आतलं सांभाळतो. मग माझ्या व्याच्या डोक्यात भन्नाट आयडिया आली. तुला सांगतो सगळंच ब्रँड काय ठेवल्यात आणि टेबला जी ठेवल्यात ना ती फक्त तात्पुरतं लोकांना लई बी डोळ्यावर येऊ नये म्हणून ठेवल्यात. नाही तर बाकीचा सगळा साठा दाबून ठेवलाय. कुठला बी घेऊ अरे कुठला बी घे. आणि उद्या सकाळ लवकर कांदा चिराय लाका वडका उचलला का काय बर घे.
कधीच पेलो नाही. अरे काहीच अडचण नाही, जा बिंदास खा आणि उद्या एक कांदा चिराय परत. येतो हा हा जाऊ का? हा यायला बरं झालं ह्यो काताडा गावला इथे. 150ची क्वार्टर दिली की 500चा कांदा चिरतोय, त्याच्यामुळं काय टेन्शनच नाही. घ्या वाडका घ्या, दारू घ्या, बियर घ्या, विस्की घ्या, हे घ्या. काय चालवलेला का हऱ्याला का अल्ला काही म्हातार कस काय आप्पा तुम्ही खापला होता ना. म्हणजे माझीच वाट बघ खापायची. अहो बरं काय चालवलाय तो? आप्पा तुम्ही 6 महिने आहे का गावात? मला वाटलं म्हातारा कधीच खालास झाला असन. हा असंच आहे. आबा बी आले, आबा घ्या घ्यायचे. आम्हालाच पाच का व? आपा ह्याला योग घेऊन उद्योग करून ठेवलाय. त्या पहिलवानला बी नेलं, माझ्या गोट्याव कामाला होता पहिलवान. आणि नाद लावून आलं उद्योग करत बसलाय. आबा तुमच्यापासून आलो, त्या पहिलवान मानला सुटका झाली, लय राबावं लागत होतं. आता बघा आरामशीर बसतो इथं. अरे वागा चांगलं नाही बर का हऱ्या. आप्पा नरडत आणू नका, नाही तर का मग म्हातारपणी तुम्ही माझ्याकडून काय तर आपदा करून घेता ना जीवाची. मध्ये खोबा निकाला. अहो खोबा निकाळला तुम्ही. 6 महिने गेला दवाखान्यात. एक तर राव उन्हाळ्या केल्या तरी गाव नाव ठेवतय. चांगलं राव भाड्याने हॉटेल घेतलंय चालवाय. मग ही उद्या केला काय? आता हे काय उद्या काय? अहो ह्याच्याशिवाय तर दुनिया चाला ना. बघितलं का? बर कळल तुला. नाही परमानला कळलं ना, मग पुन्हा आमच्याकडे यायचं नाही तुला. किती उद्या केलं मॅनेज करायचं आम्हाला माहित नाही. तुला कळेल आल्यावर कळेल. थोड्या दिवसांनी या हॉटेलचं 5 स्टार हॉटेल झाल्यावर तुम्हीच म्हणता हऱ्या कुठे, पहिलवान कुठे, ते बांडा कुठे, हुडकत कुठं 5 स्टार हॉटेल आणि ही वतावायला का? आपा दामाने बोला राव. सगळ्यात ठोक्याने तोंड भरावता माझं ठोका सगळा बाहेर पडतोय. हे बघा आमचं वय झाल्यावर तुम्हाला आमची गाणंच येणार आता. वय झालंय म्हणून शांत राहा की राव. माणूस बी कुठं असतं व्हायला का? काय होत नाही. आणि 4-2 गिरायक लावून द्या उलट. चांगला का माणूस धंदा करतोय. पुन्हा आमच्याकडे येऊ नको बाबा. तुझ्या पैतून तू बघ. काय नाही कोण येत नाही कुठं. मला बी नका बॅग घालू. तुला कळल. मला धंदा करायचीच माहित नाही जणू काय. यायला 2-4 गिरायक चांगली आली असती. धंद्याच्या टायमिंगला मोकळे देऊ. काताडा बी कुठे गेलाय काय माहिती. अरे वर्गी मला सांगतो तुला मी यावर. तुमची गाडी कुठं आहे 4 व्हीलर? काय सांगू तुला त्या गाडीची कथान काय लका. काय झालं? अरे गणपती बसलं होतं का नाही, त्या हाऱ्याने काय तर गोंधळ केला. अरे त्या पोलिसांनी 3 महिने मला आत सोडलं, नेलं आणि त्या जेलमध्ये सडलो लागा 3 महिने मी. त्या हाऱ्याला असा गाव होती हिंगा दाखवणार आहे का नाही, त्याला सुट्टीच देणार नाही त्याला. जावा नाही तेव्हा का मला आडव्यास शिरतोय. मग काय इकडे कुठं? मी चाललो होतो इकडं. आपण हॉटेल घेतलंय चालवायला. काय बोलतोय? प्रगती करतोय बरं का. हो पहिलवान आहे पार्टनर. पहिलवान चांगलं पोरग आहे बरं का ती. आणि हर्या पण आहे. हर्या मग हॉटेल आहे का तिथं? हॉटेल आहे की. ते बघून ये हॉटेल आहे का. नाहीतर हर्या असायचं हॉटेल काय बसायचं. नाही हाय हॉटेल. मी आता चालू हॉटेल वरनं. बरं चल. अरे कुठं का होणार? हॉटेलला आहे. हॉटेलला मला 3 महिने जेलमध्ये टाकलं. सुट्टीच देत नाही त्याला. चल असं कर. पण तो हाय ते काय रे बाटले काय ठेवल्या का? नाही बाटल्या नाही. कुणीतरी पटली असते हॉटेलचा कोपरात वालाडला नाही तर बाटल्या ही त्या नाही पहिल्याच आहे त्या. बरं का माने साहेब, मला नाही वाटत की केस सॉल्व्ह होईल म्हणून. का बरं? लयच किचकट केस आहे. याच्यापेक्षा किती अवघड केस असते सॉल्व्ह होते. ही काय केसचा विषय? फक्त थोडासा त्रास होणार एवढाच विषय. कसं ही जरा वेगळीच केस वाटते हो मला. ना किती वेगळी असली का नाही, अपराधी कुठला नाही कुठला सुराग सोडून जातोच. ते पण आहे. फक्त 2 दिवस लागायचे तिथं 4 दिवस लागते. गुन्हेगार कुठेतरी थोडंफार सुराग सोडूनच जातो. थोडा त्रास होईल एवढाच विषय. बघू काय होते. ही गाव ओळखता का? गाव कुठलंही नाही राव. कुठला आहे ती? बघा हऱ्याणाऱ्या नाहीत का बघा. सारखी पोलीस स्टेशनला असतात बघा. 2 आठवड्याला असतात बघा. आता मध्यंतर गणपती ह्याच्यात बी बघा आतमध्येच ठुलतं त्यांना. काय ना काय कुठं त्यांचा असतो. बरोबर त्यांचं आहे बघा ही गाव. ती गाव आहे वय. हा आलं
बरं का माने साहेब, जरा एखादं हॉटेल बघता का? हॉटेल का? हा, लयच भूक लागली आहे. बर त्याला आहे तिथं एक मैत्री कट्टा हॉटेल. मैत्री कट्टा नाव आहे का? हा, चांगली क्वालिटी असं म्हणतात बरं का. मी बी नाही अजून काय गेलो, पण जाऊया तिथं, काय समोरच आहे. फोर व्हीलरची गिरायचं घरी यायला लागली. अरे तू हऱ्या तर नाही ना? साडी विक्री केंद्र घ्यायचं साहेब 10-5 रुपये काय मला का तुझा पण हाणाच्या आधीच कसं काय पडलं? हो माने साहेब, काय झालं? तुम्ही का थांबताय जरा? अहो त्या हरामखोरांनी काय केलंय, 3 महिन्यापूर्वी भांडण केलंय त्या गणपतीत आणि मी सजा बघून आलोय. त्याच्यासाठी त्याच्याकडे आलो तू बघायसाठी त्याला. तुम्ही नाही ना सांगेल त्याच्यात? अहो माने साहेब काय बोलताय राव? नाही वाटतंय तुमच्याकडे बघून तसं म्हणून बोलतो. नाही आम्ही नाही. अहो मी आताशी जेलमधून आलोय, 3 महिने जेलमध्ये होतो. ही दिसा नाही दाढी हिन वाढली माझी. माझ्या शकवाय राव. कुठं गेलाय मला हुडकूला? या या या. हो साहेब, पण तुम्ही का ताणताय हो त्याला? ताणतोय म्हणजे तुला माहिती का त्यांनी काय केलंय? काय केलंय? त्या हॉटेलच्या समोर दारू विकत बसलाय तो खुर्चीवर. ती किती? रोपणली दारू विकत बसलाय. आमच्या तालुक्यात असे दारू विकायची बसलं, आमच्या पोलीस स्टेशनचं नाव खराब होईल ना याच्यामुळे. अहो नाव 100% खराब होईल. तुम्ही काय केलं त्याला पाहिजे? 2 वर्ष तरी त्याला आत बसावतो. अहो 2 वर्ष नाही, तुम्ही काय केलं पाहिजे? असा कलम हुडकून काढला पाहिजे आणि त्याला फसाव दिला पाहिजे. बघू की आता फक्त मला हुडकू चला, चला, चला. मला दाखवा.